खरंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल का, असा प्रश्न काल काही व्हिडिओ, काही फोटोज सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाने यांनी पोस्ट केल्यात, यावरून पडतो. चक्क न्यायाधीशांसोबत निलंबित आणि सक्तीच्या रजेवर पाठवलेले PSI आणि PI यांनी रंगाची उधळण केलेली आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की ते पोलीस अधिकारी काय माणूस नाहीत का, त्यांनी रंग उधळू नये का, ते न्यायाधीश का माणूस नाहीत का, त्यांनी रंग खेळू नये का. प्रत्येकाने म्हणजे या ठिकाणी मानव आहेत, मानवाने या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु जजेसला त्या ठिकाणी काही कोड ऑफ कंडक्ट या ठिकाणी लागू होतात आणि यानुसार त्यांचं आचरण असलं पाहिजे. परंतु या प्रकरणामध्ये केजच्या मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये जे सह आरोपी व्हावेत अशा प्रकारची मागणी अनेकांनी केलेली आहे. तर या सह आरोपी बरोबर जज असणं हे नैतिकतेला धरून बसत नाही. कारण हे जे फोटो, हा जो व्हिडिओ आला, यावरून सामान्य माणसामध्ये एक खळबळ निर्माण झालेली आहे आणि न्यायव्यवस्थेच्या विषयी काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हत्याकांडाची सुनावणी ज्यांच्याकडे सुरू आहे, त्या बीड जिल्ह्यातील केज येथील मकोका न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले व याच प्रकरणात सह आरोपी करण्यात यावेत अशी ज्यांच्यासाठी मागणी केली जाते, ते 2 संशयित पोलीस अधिकारी, ज्यामध्ये PI प्रशांत महाजन असतील, जे सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहेत, आणि निलंबित करण्यात आलेले PSI राजेश पाटील असतील. तर यांनी शुक्रवारी केज येथील साईनगर पूर्व परिसरामध्ये एकत्र येऊन रंगाची धुळवड त्या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणातली पहिलीच घटना नाही की प्रशासकीय अधिकारी किंवा इतर यंत्रणा, शासकीय यंत्रणा या प्रकरणामध्ये सहभागी नाहीत. अनेकांचे धक्कादायक गोष्टी यामध्ये आहेत. ज्या दिवशी संतोष अण्णा देशमुखांचं अपहरण झालं, तर त्यावेळेस त्यांचे भाऊ धनंजय देशमुख हे पोलीस स्टेशनला PI प्रशांत महाजनांना अनेक फोन करत होते आणि ते म्हणत होते थोड्या वेळात येतील, अर्ध्या तासात येतील. जसा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला देखील ते फोन करत होते आणि तेही सांगत होते की 20 मिनिटात येईल, अर्ध्या तासात येईल. मग हे कुठं कनेक्शन एकत्र येत आहे का, हा प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे. 29 नोव्हेंबर 2024ला जे CCTV फुटेज झालं आणि ते नंतर बाहेर आलं, तर या फुटेजमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिस जवळ वाल्मिक कराडची एंट्री होतोय. त्यासोबत संतोष अण्णाचे जे मारेकरी आहेत ते सुद्धा त्या फुटेजमध्ये दिसत आहेत आणि यामध्ये राजेश पाटीलची एंट्री झालेली आहे. ही खंडणीची बैठक या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. या खंडणीच्या अनेक बैठका झालेल्या आहेत, परंतु इथं बैठक झालेली आहे. म्हणजे राजेश पाटीलचा कसा सहभाग आहे इथून दिसून येईल. का कुणास ठाऊक त्यांना सह आरोपी केलं जात नाही, कोणाचा दबाव आहे की त्यांना आरोपी केलं तर आणखी भांडे फुटतील म्हणून ते त्यांना आरोपी केलं जात नाही. याशिवाय संतोष अण्णा देशमुखांच्या खुनाच्या आदल्या दिवशी हा राजेश पाटील नावाचा PI हा एका हॉटेलमध्ये सुदर्शन गुले सोबत त्या ठिकाणी चहा पिताना सुद्धा त्याचं फुटेज व्हायरल झालेलं आहे. म्हणजे ही गंभीर घटना या ठिकाणी आहे. जे पदोपदी आरोपींना मदत करत होते ते प्रशांत महाजन, एवढंच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते. या तिरंगा रेस्टॉरंटमध्येच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या कट शिजल्याचा आरोप केला जातो.
न्यायाधीशांकडून पद्धतशीर वागण्याची अपेक्षा असते. त्यासाठी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ठरलेला असतो, ज्यात न्यायाधीशांनी न्यायिक कार्याची प्रतिष्ठा राखणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्रचना करण्याची अपेक्षा न्यायाधीशांकडून असते. इतर सर्व संबंधित मार्गदर्शक तत्वांप्रमाणे निष्पक्ष कारवाईची अपेक्षा न्यायाधीशांकडून असते. न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर देखील वर्तन हे सर्वोच्च मानांकन राखण्याचं असलं पाहिजे, ते अबाधित ठेवल्याचं असलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा ही न्याय यंत्रणेकडून, न्यायपालिकेकडून आणि न्यायाधीशांकडून असते. परंतु इथं मात्र त्याचं अधःपतन झाल्याचं दिसून येतं. यापेक्षा यंत्रणेचं अधःपतन काय असू शकतं? ज्या पद्धतीने पोलीस आणि न्याय यंत्रणा रंग उधळताना दिसते, हे पाहता एकूणातच लोकशाही व्यवस्थेचीच होळी झाली आहे की काय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं आहे, इथली न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली आहे, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली आहे. आम्ही व्यथा मांडायच्या कोणाकडं, कारण इथली राज्य व्यवस्था व न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. त्यांच्या काव्यपंक्ती, त्यांचं म्हणणं हे या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतं. आणि जर या प्रकरणात राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि इतर लोक जे आरोपींना मदत केली आहे, राहण्यामध्ये, गाड्या सोडण्यामध्ये किंवा आणखी काय ब्लँकेट पुरवण्यामध्ये, आणखी काय 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 असेल तर यामध्ये 100 ते 150 सह आरोपी होतील. आणि म्हणून अंजलीताई दमाने यांनी मागणी केलेली आहे की या न्यायाधीशांना सुद्धा या ठिकाणी या प्रकरणातून हटवलं पाहिजे. कारण अप्रत्यक्षरित्या जे सह आरोपी होण्याची मागणी केली जाते तेच त्यांच्याबरोबर रंगाची उधळण केली जात आहे. या खटल्यावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडे मागणी करणार आहेत. याशिवाय प्रिन्सिपल जजकडे सुद्धा त्या अशा प्रकारची मागणी करणार आहेत की या न्यायाधीशांना यामधून हटवलं पाहिजे. यापूर्वी सुद्धा अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावं यामध्ये चर्चेला आलेली आहेत. सरकारनं ज्यावेळेस SIT स्थापन केली, त्यामधील अनेक लोक, SITतील अनेक कर्मचारी, अधिकारी हे वाल्मिक कराराबरोबरचे सहकारी निघालेले आहेत आणि पुन्हा मग SITची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे. तर ही गंभीर घटना आहे आणि हे सगळं साठालोट आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. म्हणून असं वाटतंय की खरंच संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळेल काय?